चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. या व्रताचे पालन केल्यानं व्यक्तीची कार्ये सफल होतात. विष्णूच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते. त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते. या व्रताने मनुष्याच्या पापांचा नाश होतो. त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास ठेवणे हे भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्याने भाविकांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि ते मोक्ष प्राप्त करतात. संतती नसलेल्या जोडप्यांना हा उपवास केल्यावर संतान प्राप्ती होते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ही कथा सांगितली होती. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे नगर होते. तेथे पुंडरीक नावाचा राजा राज्य करत असे. हे शहर खूप आनंदी होते. या नगरीत अनेक अप्सरा आणि गंधर्व वास्तव्यास होते. त्यांच्यात ललिता आणि ललित यांच्यात खूप स्नेह होते. दोघीही अतिशय एकमेकांवर प्रेम करत असत. अप्सरा ललिता आणि गंधर्व ललित यांनी भागीपूर राजा पुंडरीक राजाच्या दरबारात गायन व नृत्य करत असत. एक दिवस आपल्या लाडक्या ललिताच्या अनुपस्थितीमुळे गंधर्व ललित दरबारात चांगलं प्रदर्शन करू शकले नाही. गाण्याचे सूर बिघडू लागले. कर्कट नावाच्या सापाला हे समजलं आणि त्याने ही गोष्ट राजाला सांगितली. रागावलेल्या पुंडरीक राजाने त्याला, ललितला तू राक्षस होशील असा शाप दिला. त्या शापानंतर तो वनातून भटकू लागला. ही गोष्ट गंधर्व ललितची पत्नी अप्सरा ललिता हिला कळली आणि तिला फार वाईट वाटलं. ती फार दुःखी झाली. ती आपल्या पतीच्या शोधात भटकू लागली. ललिताने त्यांचा पाठलाग केला. विंध्याचल डोंगरावर इथे ती ऋषी शृंगीकडे पोहोचली. यावेळी ऋषींनी त्यांना चैत्र महिन्यात कामदा एकादशीचे व्रत ठेवण्याचा सल्ला दिला. विधिवत पूजा केल्यानंतर ते गंधर्व राजाच्या शापातून मुक्त झाले आणि त्यांना त्याचे मूळ स्वरूप परत मिळाले. त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले. कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं. प्रेत योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात. इतकी या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आली आहे. कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं. चैत्र